दादांची इच्छा पण पूर्ण होणार आहे. अरे विषय काय किती झालं तरी हे सगळे खेळ गंमत म्हणून खेळायचे असतात. शेवटी येणारं बाळ हे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आनंद घेऊन येणार, हे महत्वाचं. अगदी बरोबर सासूबाई. मुलगा असो किंवा मुलगी, बाळ बाळंतीण दोन्ही सुखरूप असावेत बस. हे सगळं बोलायला म्हणून ठीक आहे हो, पण गाडे पाटील घराण्याला वंशाचा दिवा हवाय, तेव्हा निदान आजच्या दिवशी तरी हे असलं काही बोलू नका हो. मला काहीही चालेल. माझ्यासाठी माझ्या सिद्धू आणि भावनाचं कुटुंब पूर्ण होतंय ना, हेच माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. मला भाऊ बहीण काहीच नको, मला एक गोंडस बाळ हवंय. ए बरं, मी काय म्हणते, चला ना आता आपण त्या पोस्टर्स बरोबर फोटो काढूयात. हो चालेल, मी फोटो काढते सगळ्यांचे. भावनाताई आणि जिंक्स, तुम्हा दोघांसाठी एक स्पेशल सरप्राईज आहे. तर तुम्ही रेडी आहात का? रेडी? मी तर रेडीच आहे बाई. रेडी? रेडी. चला मग. चला. येस. गुड्डा गुड्डी खेल था, गुड्डा गुड्डी खेलती, गुड्डा गुड्डी वाली हो चली. मीठा मीठा बोलना, प्यारा प्यारा सोचना, कोई आने वाला है सखी. छोटे छोटे से खिलौने ला चंदा से बिछोने, बाहों को बना ले पालकी. हो कोई आने वाला है सखी. दुर्गेचं रूप घेऊन तुझ्यासारख्या निष्ठुर माणसाचा वध करू शकते. आई प्लीज असं म्हणू नका ना, मी पण तुमच्या मुलासारखाच आहे ना. अरे आई, या शब्दाचा अर्थ तरी माहितीये का तुला? तुझ्यासारख्या नीच माणसाची ना आईंच्या पायात उभं राहण्याची पण लायकी नाहीये. निघ इथनं, निघ. वहिनी, हा असं ऐकणार नाही. ह्याला आपण धक्के मारून बाहेर काढूया. चल जानू. आपण डॉक्टरांना फोन करायला घेऊन जाऊया डॉक्टरांकडे. जयंत, भावनाला सगळा त्रास तुझ्यामुळे होतोय. आत्ताच्या आत्ता इथनं तू निघाला नाहीस ना, तर तुझा मारून मारून जीव घेईन आणि मग धक्के देऊन बाहेर काढेल. निघ इथनं. ओके फाईन फाईन, पण मी इतक्यात हार मानणार नाहीये. वीणा बहिणी, सगळ्यात आधी ही अभद्र गोष्ट आपण घराबाहेर काढू. चला. आता तुला हॉस्पिटलला घेऊन जातो आम्ही, तू काळजी करू नकोस. काकू, भावना बरी असेल ना? तू नको काळजी करू, सगळं ठीक होणार बघ. अरे वेदना सहन केल्याशिवाय आई पण कळत नाही रे. आणि आई होणं म्हणजे दुसरा जन्मच असतो. पण तू काळजी करू नको. आपली भावना आहे ना, ती अगदी खमकी आहे. हा, याच्यातनं अगदी सुखरूप बाहेर येईल. ती आणि बाळ दोघंही सुखरूप असणार, काही काळजी करू नको. आई, किती वेळ झाला? डॉक्टर काही सांगत का नाहीयेत? काय
भावना बरी तर असेल ना? बाळ ठीक असेल नाही? हे हात पण जाऊ देत नाहीयेत. वरच्या वेळी तर हात येऊ देत होते. हे आता का हात सोडत नाहीयेत? वीणा वहिनी अगं हल्ली नाही सोडत आतमध्ये. मी काय म्हणतो, मी जाऊन भेटून येऊ का? मला सोडतील कदाचित. म्हणजे मला असं वाटतं ते काही लपवत नसतील ना आपल्यापासून. हो ना. देवा, नाही देवा, अरे अजून किती परीक्षा घेणार आहेस तू? हेक सून गाडे पाटील घराला काळं फासून निर्लज्जपणानं घराबाहेर गेली आणि हिच हे असं. नाही रे बाबा, गाडे पाटील घराण्याला वंशाचा दिवा हवा. आमचं बाळ सुखरूप असू दे. हे बाबा, आणखीन परीक्षा घेऊ नकोस, असा वागू नकोस. आमच्यावर दया कर रे बाबा. आई जगदंबे महालक्ष्मी, दया कर आमच्यावर. आईचं काय चाललंय इथे? भावनाच्या काळजीने सगळ्यांचा जीव अर्धा झालाय आणि त्यांना मात्र वंशाच्या दिव्याशिवाय दुसरं कशाचीच काळजी नाहीये. देवा, भावना आणि बाळ दोघेही सुखरूप असू देत. सिस्टर, ऐका ना, भावनाची तब्येत कशी आहे आता? म्हणजे नेमकं काय झालंय तिला? अहो पण